माझा जो नातू होताच क्षणी सिरियस कंडिशनमध्ये गेला आणि आम्ही ताबडतोब इथे त्यांना राहुल चव्हाण आपले आहेत त्यांच्याकडे हलवलं. ऑक्सिजन वगैरे खूप कमी पडलेला होता, पण 2-3 दिवसात त्याची तब्येत जास्तच खालावत गेली. जे काही इश्यू असे निर्माण झाले त्यातून ऑक्सिजन कमी बरेच इश्यू झाले की तो काही वाचेल की नाही या अवस्थेत होतो. परंतु मग आम्ही ॲस्टर आधारला त्याला ॲडमिट केलं. ॲस्टर आधारला तो जवळजवळ 1.5-2 महिने होता, ICU मध्ये होता. आम्ही इथेच होतो, मी रोज येऊन जाऊन करायचे आणि सून इथेच होती. तर त्याचे तिथे इतके कॉम्प्लिकेशन्स झाले की मला ह्यांचं नाव कळालं त्यावेळी की रेकीद्वारे ते बरं होऊ शकतं आणि त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मग मी ह्यांना भेटले आणि त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला अगदी म्हणजे गरजेचं आहे आणि तुम्ही काही करून रेकीद्वारे त्याला जरासं त्याला बरं करायचं म्हणजे चांगल्या स्थितीत आणू शकताय का बघा. तर त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी रेकी द्यायला सुरू केली. तर त्याचे चार्जेसही मी विचारले की काय असतं, कारण मला ह्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. मला फक्त थोडी माहिती कळाली होती की ह्याने होऊ शकतं काहीतरी, म्हणून मी ह्यांच्यापर्यंत गेले. पण त्यांनी काहीही घेणार नाही म्हणून सांगितलं ती पुढे बघू म्हणून. आणि त्यानंतर त्यांनी रेकी द्यायला सुरू केली त्याला. तो ॲस्टर आधारमध्ये NICU मध्ये होता आणि इतकं त्याच्यात फरक पडत गेला. आणि एके दिवशी म्हणजे त्याला तिथं पुन्हा कॉम्प्लिकेशन झालं. जेव्हा त्याला सलाईनवर ठेवलेलं होतं तर त्याच्यात एवढंसं बाळ आहे, खूप ठिकाणी सुया टोचून त्याला जागा राहिली नव्हती, कारण ते रोज बदलावं लागतं 2 दिवसांनी. शेवटी त्याच्या पायामध्ये पण ते देत होते, सलाईनच्या सुया देत होते. तर तिथे त्यांच्या हातून इंजेक्शन आत बस्ट झालं आणि ते जळाल्यासारखं झालं. त्याच्यात तिथं मोठी जखम झाली आणि प्रचंड तो इतका पुन्हा खाली ते डाऊन झाला. आणि त्या दिवशी म्हणजे तो सिरियस कंडिशनमध्ये होता. पण हे आम्हाला इचलकरंजीत होतो आम्ही, संध्याकाळी 7 वाजले होते आणि तिथे त्याची पोझिशन एकदम वाईट झाली होती. मी सकाळीच बघून आलेले होते तिथे. पण त्याला म्हणजे तिथं काही त्या डॉक्टरांना 3-4 डॉक्टरांचं पथक तिथं ते घेत होतं त्याला की कसं कव्हरमध्ये आणायचं. पण आम्हाला हे माहीत नव्हतं. आणि मला त्याच वेळी संध्याकाळी 7:15 मला ह्यांचा फोन आला की तुमच्या बाळाला काही झालंय का जरा. मी म्हटलं नाही, आहे व्यवस्थित. नाही, ते रेकी घेत नाही आता संध्याकाळी माझी रेकी त्यांनी घेतलेली नाहीये, तुम्ही बघा काहीतरी आहे त्याला, तो घेत नाही म्हणजे नक्की काहीतरी असेल. मग मी लगेच फोन लावला डॉक्टरांना. तेव्हा त्यांची धावपळ झालेलीच होती, चाललेली होती. आणि त्यांनी सांगितलं की नाही सॉरी, आमच्या हातून थोडंसं असं झालेलं आहे आणि ते इंजेक्शन बस झालेलं आहे आणि आपण आमचे उपाय चालू आहेत आणि काही काळजी करण्याचं काम नाही. मग यांना फोन करून पुन्हा सांगितलं आणि तसं यांच्या रेकीद्वारे आणि त्यांच्याही प्रयत्नांनी डॉक्टरांच्या ते व्यवस्थित बाहेर पडलं त्यातून. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे 1-1.5 महिन्यांनी घरी आलो. पण त्यांनी त्यासाठी खूप छान प्रयत्न केले. मला तो खूप वेगळा अनुभव होता की त्यांनी स्वतःहून सांगलं की ते रेकी नाही घेते, याचा अर्थ मग माझा आणखी तिचा विश्वास दृढ झाला. थँक्यू. अनुभव तर तुम्ही ऐकले असे बरेच आहेत. कसं आहे माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अशी अपेक्षा आहे की आता एक्युप्रेशरमध्ये हा पॉईंट जमला की हे होतं, हा पॉईंट. उदाहरण एक मी सांगते. तर रेकीमध्ये अशी जादू नाही. म्हणजे तुम्ही मला आता म्हणाल की तुम्ही आम्हाला आता असे सांगा 4 उपाय की असं केलं की असं होईल, असं केलं की असं होईल. नाही, सॉरी, रेकीमध्ये असं नाही. रेकीमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवून, कन्सिस्टन्सी ठेवून तुम्ही ते शिकूनच केलं पाहिजे किंवा ट्रीटमेंट घेतली पाहिजे. पण ह्याचा एक आहे की ते समूळ नाहीसं होतं. आपण जेव्हा गोळ्या खातो, औषधं खातो तेव्हा तो तात्पुरतं वरच्यावर तुमचं बरं झालेलं असतं. पण जेव्हा तुम्ही रेकी घेता तेव्हा मुळात आता तुम्हाला डोकं दुखत असेल तर ते डोक्यातच तुम्हाला की तेव्हा अडचण असते असं नाही. ते तुम्हाला कदाचित गुडघ्यात दुखत असेल, कदाचित पाठीत असेल, कदाचित पोटात दुखत असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि म्हणून तुमचं डोकं दुखत असतं. तर जेव्हा तुम्ही रेकी देता तेव्हा तुम्हाला ते कारण सापडतं. जे पेशंट येताना तुम्हाला सांगितलं की माझं डोकं दुखतंय, पण त्याचं डोकं दुखत नसतं, त्याला वेगळाच प्रॉब्लेम असतो. तर जेव्हा आपण रेकी देतो तेव्हा त्याच्यामध्ये पहिल्यांदा कुठे प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, काय नादुरुस्त झालेलं आहे, ते दुरुस्त काम करण्याचं काम पहिल्यांदा रेकी करते. म्हणजे भले तुमचं एक
थेरपी आहे. त्यामुळे सांगितलं ना मी पहिल्यांदाच की ह्याच्यामध्ये असं मी किती एक्सप्लेन केलं, अजून मी तुम्हाला 10 तास जरी असं सांगितलं की रेकी म्हणजे काय, तर हे इकडून ऐकून इकडून जाणार आहे. तुम्हाला प्रत्यक्षात काहीच करणार नाही, त्याची अनुभूतीच घेतली पाहिजे. मग आता हे अनुभूतीसाठी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते की आता आपण एक 10 मिनिटं डोळे बंद करून स्वस्थ बसतो, कमीत कमी रोज 5 मिनिटं तरी देवासमोर आपण बसतो. तर त्यावेळेला तुम्ही डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला शरीरात आतमध्ये काहीतरी जाणवतं, काहीतरी होतं का नाही होतं, एवढं तरी कधी तुमचं लक्ष गेलं असेल. तर जग बघता सगळ्याच्या सगळ्या उंचापत्या तुम्हाला पाहिजे, पण तुम्ही स्वतः काय तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. तुम्ही तुमचं नाव म्हणजे तुम्ही आहे का? नाही. तुमची पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही आहे का? नाही. मग कोण आहे? मी कोण आहे? कधी प्रश्न विचारलाय स्वतःला, मी कोण आहे, मी काय आहे, माझा आत्मा काय, कशासाठी आहे? ही जी सगळी प्रश्नावली आहे इथपर्यंत आपण पुढे पोहोचतो. म्हणजेच काय, स्वचा शोध घ्यायचा आहे. मग स्वचा शोध घ्यायचा तर त्यासाठी काय, मग ते सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. हिमालयापर्यंत लोक जातात, अरे तुमच्या आतच पडलेलं आहे, ते शोधा ना. हिमालयात कशाला जायला पाहिजे तुम्हाला? मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर दिवसभरात 5 मिनिटं 10 मिनिटं शांत बसलं पाहिजे. आणि त्यावेळेला तुमचं शरीर तुमच्याशी बोलत असतं, तुमचं लक्ष नसतं. तर ते त्या हजारो गोष्टी आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सारखं ऑडिओ व्हिडिओचं का सांगते की तेवढ्यासाठीच सांगते. तुम्ही काय कराय, त्याच्यातले प्रत्येकाखाली नोट लिहिलेली आहे. तुम्हाला त्यातलं जे वाटतं ते तुम्ही ऐका, आणि तुम्हाला ऐकल्यानंतर परत प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता. आपण परत ऑनलाईन सेशन घेऊ शकतो, तुम्ही फोन करून विचारू शकता, व्हॉट्सअप करून विचारू शकता. पण मुळात हे काय आहे हे आधी जाणून घ्या. स्वतःसाठी करण्याची ही थेरपी आहे, स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी. मेडिटेशन कशासाठी करायचं? शेवटी मोक्षाला जायचं म्हणजे काय? जे मेडिटेशन मध्ये पारंगत झाले, बुद्ध, गौतम, मानस्वामी, हे सगळ्यांनी काय केलं? कुठली पण तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये ते मेडिटेशनच्या हायेस्ट लेवलला जेव्हा जातात तेव्हा ते मोक्षाला जातात. तुमचा पुनर्जन्म म्हणजे काय, तुमचं शरीर म्हणजे काय, शरीरात काय घडतं. आता 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या आपल्या मेंदूमध्ये एका आकुर्वामध्ये बसवलेल्या आहेत, एवढ्याशा साईजमध्ये. म्हणजे ब्रह्मदेवाची जी निर्मिती आहे ती किती अफलातून आहे बघा. किंवा असे प्रश्न, म्हणजे मला पडणारे प्रश्न आणि रेकीला पण पडणारे प्रश्न, की झाड आपण बघतो, हिरवंच काय, निळं का नाही, मला झाड निळं पाहिजे, निळं का नाहीये, हिरवंच काय, पाण्याचा रंग असाच काय, आकाश असंच काय, किंवा माणूस